तर नमस्कार मित्रांनो, परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आपले सबस्क्रायबर 600 लवकरच पूर्ण होणार आहेत. तुम्ही अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिलं सबस्क्राईब करा, कारण 600 सबस्क्रायबर आपण येत्या आठवड्यामध्ये पूर्ण करणार आहोत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असं आहे की आपलं पेंट करून झालेलं आहे आणि आपण एक छोटासा PC पण लावलेला आहे, म्हणजे आपल्याला एक कम्प्युटर सेटअप लावलेला आहे आणि एक कलर लाईट लागलेला आहे. तुम्हाला RGB लाईट माझ्या मागे दिसत असेल. अशा प्रकारे आपण एक छोटा स्टुडिओ तयार केलेला आहे. म्हणजे थोडक्यात आपण काम करायचं जी जागा आहे थोडं व्यवस्थित वाटायला पाहिजे, जेवढं होईल तेवढं कमी बजेटमध्ये तेवढं आपण रेडी केलेलं आहे. पेंटिंग वगैरे सगळं आम्ही स्वतःच केलेलं आहे आणि हे जे टेबल आम्ही यूज केलेलं आहे ते टेबलसुद्धा आम्ही स्वतःच बनवलेलं आहे. तर अशा प्रकारे आम्ही घरीच जुगाड करून सगळ्या गोष्टी बनवलेल्या आहे. आता प्रॉब्लेम हे आहे की आमचं जे PC आहे, PCचा जे CPU आहे, म्हणजे मेन जे CPU थोडंसं खराब झालेलं आहे. म्हणजे विंडोजचं काहीतरी एरर येतोय, ते ओपन होत नाही आहे. आणि जे कीबोर्ड आहे, आणि मी तुम्हाला दाखवतो, हे बघा, हे जे कीबोर्ड आहे, तर ह्या कीबोर्डचा वायर काही कारणाने तुटलेले आहे. मला माहीत नाही, जेव्हा मी बॉक्समधनं काढलं तर हा तुटलेला होता. तर आपल्याला हा एक कीबोर्ड ठीक करून घ्यायचा आहे आणि आपलं जे PC आहे त्याला काही विंडोजचा एरर येतोय, ते एरर ठीक करून घ्यायचं आहे. म्हणजे हे दोन गोष्ट क्लिअर झालं की आपलं PC रेडी होईल. आपण वायफायचं कनेक्शन सुद्धा आपण घेतलेलं आहे, म्हणजे आपल्याकडे वायफाय इंटरनेट रेडी आहे. फक्त PCचं जे काही दोन प्रॉब्लेम सांगितले ते दोन प्रॉब्लेम क्लिअर करायचं आहे. मित्रांनो, तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपण इथून काहीतरी एक नवीन सुरुवात करणार आहे. तर मित्रांनो, आपण या ठिकाणाहून ई-कॉमर्स बिझनेस स्टार्ट करणार आहोत. तर ई-कॉमर्स बिझनेस स्टार्ट करण्यासाठी मी थोडंसं स्टडी चालू केलेलं आहे आणि लवकरच आपलं जे काही सेटअप लागणार आहे त्या सेटअपपैकी मॅक्सिमम सेटअप आपल्याकडे आहे ते प्रोडक्ट रिसर्च चालू आहे. म्हणजे थोडक्यात काय, ई-कॉमर्सचा जर तुम्हाला बिझनेस करायचा असेल, ई-कॉमर्स बिझनेस म्हणजे थोडक्यात काय, तर Amazon फ्लिपकार्टवरती जे आपण खरेदी करतो हे कुठून येतं, तर हे कोणी ना कोणीतरी विकत असतं. म्हणजे ते कोणी सेलर विकत असतं आणि मी पण एक सेलर बनणार आहे. म्हणजे मी पण एक असं एक प्रोडक्ट विकणार आहे, जे प्रोडक्ट तुम्हाला किंवा आपल्या भारतातील लोकांना ते Amazon आणि फ्लिपकार्टवरती जाऊन ते शॉपिंग करता येणार आहे. ते प्रोडक्ट काय असणार आहे आणि ते प्रोडक्ट रिसर्च करते मी, कारण प्रोडक्ट रिसर्च ही खूपच मोठी गोष्ट असतो. प्रोडक्ट रिसर्च करत असताना प्रोडक्टची साईज आणि ते प्रोडक्ट आपण कस्टमरपर्यंत व्यवस्थित पोहोचू शकतो का, आणि जर ते कस्टमरपर्यंत पोचलं नाही तर रिटर्न येईपर्यंत त्याला काही इजा होऊ शकतो का. म्हणजे थोडक्यात काय की काचेचं, मातीचं वगैरे अशा गोष्टी असल्या की ते काही एजामध्ये तुटू शकतं, फुटू शकतं कुरिअरमध्ये. मग ते जर ते ब्रेक झालं तर ते आपलं लॉस होईल. अशा प्रोडक्ट निवडायचं जे ट्रॅव्हलिंगमध्ये पण काही प्रॉब्लेम होणार नाही आणि ते आपल्याकडे पण ठेवू शकतो आणि त्याची साईज पण छोटी असणार आहे आणि त्याची अमाऊंटसुद्धा ठीकठाक असणार आहे. म्हणजे आपण इन्व्हेंटरी ज्यावेळी आपण मॅनेज करू त्यावेळी जास्त पैसा आपल्याला लावायची गरज नाही. अशा प्रकारचं एक आपल्याला प्रोडक्ट शोधायचा असतो. ते प्रोडक्ट वाईज, ते प्रोडक्ट पण कॅटेगरी वाईज शोधायचा असतो. म्हणजे तुम्ही ठराविक एक कॅटेगरीमध्ये जाऊन ज्यावेळी डील करता त्यावेळी ते प्रोडक्ट भेटतं. तर आता माझ्यासमोर एक खूप मोठा प्रश्न आहे की कॅटेगरी कोणता निवडायचा आणि कोणत्या कॅटेगरीमधून कोणता प्रोडक्ट स्टार्ट करायचा, कारण मी बिगनियर आहे, मला कोणता ई-कॉमर्सचा अनुभव नाही आहे. तर मी तुम्हाला एक दाखवतो छोटीशी गोष्ट. मी काही कॅटेगरी सॉर्ट केलेल्या आहे, कॅटेगरी करता करता किती कॅटेगरी मी बनवलेली आहे तुम्हाला मी दाखवतो. मी एक बुक मेंटेन करतोय टोटली, त्या डायरीमध्ये जे माझं कामाचं प्रोसेस आहे त्या सगळ्या गोष्टी मी इथं डेलीच्या डेली नमूद करतोय, कारण माझं जे काम करायचं जे शेड्यूल आहे ते मला माहिती असायला पाहिजे की आतापर्यंत माझं काम काय झालेलं आहे, कोणतं काम पूर्ण झालेलं आहे आणि कोणतं काम करायचं बाकी आहे. तर मित्रांनो, मी शॉर्टकटमध्ये तुम्हाला मी माझं टोटली प्लॅन सांगतो, मी जे आतापर्यंत लिहिलेलं आहे. तर मित्रांनो, आपण ई-कॉमर्स बिझनेस करायचा हा ठरवलेला आहे आणि सगळ्यात पहिला आपण फ्लिपकार्टवरती सेल करणार आहे. फ्लिपकार्टवरती सेल केल्यानंतर आपण 1 महिन्यानी किंवा 2 महिन्यांनी, 1-1.5-2 महिन्यांनी आपण Amazon आणि मिशोवरती करणार आहे. म्हणजे एकदमच आम्ही Amazon, फ्लिपकार्ट आणि मिशोवरती लिस्टिंग करणार नाही कोणताही प्रोडक्ट. सगळ्यात पहिला आम्ही फ्लिपकार्टवरती करणार आहोत, त्यानंतरनं 1-1.5 महिन्यांनी Amazon आणि मिशोवरती करणार आहोत. आणि त्यानंतरनं आपण आपल्या प्रोडक्टचा रिस्पॉन्स घेऊन आपलं प्रोडक्टचं जे काही प्रतिसाद आहे ते घेतल्यानंतर आपण एक आपलं स्वतःचं वेबसाईट लॉन्च करणार आहोत आणि आपले जे प्रोडक्ट असणार आहे ते फ्लिपकार्ट, Amazon व्यतिरिक्त आपल्या वेबसाईटवरती पण आपण विकू शकतो. म्हणजे थोडक्यात काय, याने काय होईल की Amazon, फ्लिपकार्टवरती तुम्ही ज्यावेळी विकता त्या Amazon आणि फ्लिपकार्ट या थर्ड पार्टी कंपनी, म्हणजे जे ई-कॉमर्स पोर्टल आहे त्या पोर्टलवरून तुम्हाला कमिशन द्यावं लागतो आणि ज्यावेळी तुम्ही स्वतःच्या वेबसाईटवरून विकता त्यावेळी तुम्हाला कोणताही कमिशन द्यावं लागणार नाही. काही गोष्टी लागतात, त्या सगळ्या गोष्टीमध्ये मी पूर्ण केलेलं आहे. मी ॲग्रीमेंट पूर्ण केलेलं आहे आणि माझा फर्मचा नेम, म्हणजे माझ्या बिझनेसचं जे फर्म असणार आहे त्याचं नाव पण मी डिसाईड केलेलं आहे. बिझनेस कॅटेगरी चॉईस केलेलं नाही आहे, पण मी बिझनेस कॅटेगरी काही काढलेलं आहे. आणि आपलं काम अजून एक बाकी आहे महत्त्वाचं, म्हणजे सगळ्यात नवीन GST रजिस्ट्रेशन करायचं बाकी आहे. म्हणजे नवीन बिझनेससाठी मी एक नवीन GST रजिस्ट्रेशन करतोय.
GSTचं काम सुद्धा आपलं पूर्ण झालेलं नाही आहे. कारण हे असं आहे की आपलं प्रोडक्ट रिसर्च झालं की लगेचच आपण GST काढून लगेच आपण लिस्टिंग करणार आहोत. कारण GST काढून ठेवलं, प्रोडक्ट रिसर्चला जर वेळ लागला तर GST आपल्याला फिलिंग करायला ते 1-2 महिन्याचा एक्स्ट्रा CAचा चार्ज लागेल. त्यामुळे आपण GST थोडंसं साईडलाच ठेवलेलं आहे. प्रोडक्ट रिसर्च झालं की मग लगेच GST काढून लगेच एक ट्रेडमार्क सुद्धा आपण घेणार आहोत. तर मित्रांनो, जे प्रोडक्ट सर्चिंगमध्ये मी काही कॅटेगरी निवडलेले आहे, मी तुम्हाला कॅटेगरी सांगतो. स्टडी केल्यानंतर मला 5 ते 6 कॅटेगरी बेस्ट वाटलेले, जर माझ्यासाठी बेस्ट वाटलेत, पण त्या बेस्ट कॅटेगरी मी तुम्हाला सांगतो. तुमच्यासाठी ही कॅटेगरी हार्ड असू शकतं किंवा तुमचे विचार वेगळे असू शकतात, तुमचं प्रोडक्ट वेगळं असू शकतं किंवा तुमच्या एरियामध्ये जे तुम्ही प्रोडक्ट अवेलेबल करू शकता ते सुद्धा वेगळं असू शकतात. मी फक्त मी जे रिसर्च केलं आणि मला जे योग्य वाटलं ते माझी कॅटेगरी, बेस्ट कॅटेगरी मी लिहिलेलं आहे. तर सगळ्यात पहिला कॅटेगरी असा आहे, होम डेकोर अँड किचन एक्सेसरीज. तर होम डेकोर आणि किचन एक्सेसरीजमध्ये बेस्ट वाटलं कारण याचे प्रोडक्ट छोटेही मोठे असू शकतात आणि जास्त तुटणारे फुटणारे नसतात आणि याची डिमांडसुद्धा खूप आहे. त्यामध्ये दुसरं आहे प्रिंट ऑन डिमांड. म्हणजे प्रिंट ऑन डिमांड जे टी-शर्ट आणि जे मग असतात किंवा पाणी बॉटल असतात जे कस्टमाइज केलं जातं, ज्यावेळी जे आपल्याला डिमांड आहे त्या प्रकारचं प्रिंट आपण करून टी-शर्ट देऊ शकतो. याच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या डिझाईनचे टी-शर्ट्स इन्व्हेंटरीमध्ये ॲड करायची गरज नाही, कारण तुम्ही प्लेन टी-शर्ट ठेवू शकता. कोणतं डिझाईन पाहिजे ते डिझाईन प्रिंट करून तुम्ही कस्टमरला डायरेक्टली देऊ शकता. तर तिसरं आहे कॉस्मेटिक अँड पर्सनल केअर. कॉस्मेटिक अँड पर्सनल केअर आजकाल खूपच जास्त डिमांड आहे आणि त्याची साईज छोटी असते आणि ते पॅकिंग करण्यासाठी पण इझी असतो. त्याची कॉस्टसुद्धा कमी असतो. म्हणजे कमी बजेटमध्ये आपण ते बिझनेस स्टार्ट करू शकतो. आणि चौथा आम्ही निवडलेला आहे टॉईज. बेबी टॉईज जे आयटम आहेत, बेबी टॉईजचे आयटम, छोटे टॉईज तुम्ही निवडू शकता. छोटे टॉईजमध्ये मेटल टॉईज वगैरे, याच्यामध्ये पण रिटर्न्स कमी येतात. म्हणजे जे लहान मुलांचे जे टॉय असतात ते डिलिव्हर केलं की ते लहान मुलं ते परत करत नाहीत, कारण ते लगेच खेळून ते तोडून पण टाकतात, ते रिटर्न सुद्धा करू शकत नाहीत. थोडक्यात काय की ते लहान मुलांना पसंत येतो त्यामुळे ते लवकर रिटर्न करत नाहीत, त्यामुळे रिटर्न कमी होतो. टॉईज यासाठी मी निवडलं. आणि 5वा आहे बेबी केअर आयटम्स. म्हणजे बेबी केअर म्हणजे जे भरपूर आयटम येतात, बेबी केअरचे आयटम सुद्धा त्याच्यामध्ये ट्राय करणार आहोत. आणि सगळ्यात लास्ट 6वा कॅटेगरी आपण निवडलेला आहे मोबाईल ॲक्सेसरीज. मोबाईल ॲक्सेसरीज हे सगळ्यात कमी वजनाचे आणि कमी म्हणजे काय त्याचे जे लेंथ असतात खूप छोटे छोटे असतात. म्हणजे मोबाईल चार्जर, कॉर्ड, हेडफोन किंवा मोबाईल स्टँड, मोबाईल होल्डर, मोबाईलचे कवर, मोबाईलचे स्क्रीन गार्ड. तर अशा प्रकारचे अनेक छोटे छोटे वस्तू आहेत मोबाईल ॲक्सेसरीजमध्ये, जे आपल्याला सुरुवात करण्यासाठी खूप इझी जातो. कारण ह्या गोष्टी तुटणारे फुटणारे नसतात आणि खूप मोठे सुद्धा नसतात. पॅकिंग करायला सुद्धा खूप मोठा बॉक्स वगैरे गरज नसतो. छोट्या छोट्या बॉक्समध्ये हे पॅक होतात, त्याच्यामुळे आपल्याला ह्या गोष्टी इझी जातात. तर मित्रांनो, मी हे 6 कॅटेगरी निवडलेलं आहे. म्हणजे ॲक्च्युली हे सॉर्ट केलेलं आहे. याच्यामध्ये मला अजून एक कॅटेगरीमध्ये सुरुवात करायचं, म्हणजे एक कॅटेगरी निवडायची या 6 पैकी. त्या एक कॅटेगरीमधून मला एक 4 ते 5 प्रोडक्ट निवडायचे आहेत, मग त्यानंतर आपलं काम चालू होणार आहे. तर मित्रांनो, सध्या आपलं जे काम आहे हा रिसर्च वरती चालू आहे, प्रोडक्ट रिसर्च चालू आहे आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी व्हिडिओ बघणं, यूट्यूबवरचे अनेक प्रोडक्ट काढणं आणि ॲमेझॉन फ्लिपकार्टवरती प्रोडक्ट शोधणं आणि अजून लोकल मार्केटमध्ये जाऊन आपण प्रोडक्ट आपण जे इझी सोर्स करू शकतो ते सुद्धा आपल्याला काढायचं आहे. तर अशा प्रकारचे काम आपण इथून सुरुवात करणार आहोत. मित्रांनो, जे काही काम सुरुवात करणार आहोत A to Z इन्फॉर्मेशन सगळं आम्ही तुम्हाला देणार आहोत. मित्रांनो, जे मला अडचणी येत आहेत काम सुरू करण्यासाठी ते अडचणी तुम्हाला येऊ नये. जर तुम्ही पण बिझनेस सुरुवात करणार असाल तर मित्रांनो लगेच सबस्क्राईब करा आणि जे काही मी काम करत आहे, जे काही माझे अपडेट आहेत ते सगळे आपल्याला व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगणार आहे. तर शिकत जर काम करायचं असेल तर तुम्ही मला सबस्क्राईब करू शकता. तुम्ही सबस्क्राईब केल्याने त्याच्या मोबाईलमध्ये तुम्हाला भरपूर काही शिकायला भेटणार आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये बस एवढंच. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप धन्यवाद. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.